नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. काव्या ही जीवाला सारखं ब्लॅकमेल करत असते. त्याचमुळे जीवा टोकाचं पाऊल उचलत काव्या नावाचा टॅटू कायमचा मिटवून टाकतो. जीवाचा आवाज ऐकून नंदिनी, पार्थ, मिथुन काका सगळेच धावत येतात आणि त्याला ताबडतोब रूममध्ये घेऊन जातात. त्यानंतर आता सगळेच काव्याला जाब विचारत असतात की तुमच्या दोघांमध्ये नक्की तिथे काय झालं की जीवाने एवढं मोठं पाऊल उचललं. त्यानंतर आता मानिनी आईंचा नंदिनीला कॉल येतो आणि नंदिनी आता सगळं काही खरं सांगते. तर इकडे मानिनी विचार करू लागते की गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरते. त्यामुळे ती ताबडतोब आता सगळ्यांना घरी बोलावून घेते. तर आता जीवाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पूर्णपणे फ्लॉप झालेलं असतं. हे जेव्हा आता रम्या आणि वसुताईला कळतं तेव्हा त्यांना आता खूपच आनंद होतो. रम्या तिच्या आईला सांगू लागते की बघ आई, मी सांगितलं होतं ना, हे नक्कीच तिथे काहीतरी गडबड करतील आणि ज्या ठिकाणी काव्य असेल तिथे मला जायची गरजच नाही आहे. ते दुसरीकडे आता नंदिनी पूर्णपणे जीवाची काळजी करत असते. तर इकडे जीवा आता कसा आहे हे बघण्यासाठी काव्या त्याच्या रूममध्ये येते. तर काव्या काय बघते की नंदिनी आता स्वतःच्या हाताने जीवाला घास भरवत आहे. एका बायकोप्रमाणे ती त्याची काळजी घेत बघून आता काव्य विचार करू लागते की जीवा, ज्या ठिकाणी मी असायला पाहिजे होते त्या ठिकाणी नंदिनीताई आहे. तिला आता स्वतःलाच खूप मोठा पश्चाताप होत असतो की आपण उगाच जीवाला फोर्स केलं आणि त्याने हे सगळं काही करून बसला. तर आता काव्या खूपच रडू लागते आणि तिला हेही कळतं की आता आपल्या प्रेमाचा शेवट झालेला आहे. कारण प्रेमाची निशाणी म्हणून फक्त टॅटू उरला होता आणि जीवाने आता तो टॅटूही मिटवून टाकलाय. तर प्रेक्षकांनो, काव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करा.